महाराष्ट्र सरकारची अत्यंत महत्त्वाची योजना असलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आली आहे। राज्यातील लाखो महिलांना या योजनेअंतर्गत दरमहा आर्थिक मदत दिली जाते। मात्र मागील काही काळापासून 17व्या हप्त्याचे पैसे रखडले असल्याने महिलांमध्ये संभ्रम निर्माण झाला होता। आता मिळालेल्या ताज्या माहितीनुसार नोव्हेंबर महिन्याचा 17वा हप्ता लवकरच जमा होण्याची शक्यता आहे। विशेष म्हणजे काही लाभार्थ्यांना 17वा आणि 18वा हप्ता एकत्र मिळू शकतो, ज्यामुळे महिलांच्या खात्यात 3000 रुपयांपर्यंत रक्कम जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्र 2025 ही योजना महाराष्ट्र राज्यातील महिलांना आर्थिक स्वातंत्र्य, आरोग्य आणि पोषण सुधारण्यासाठी तसेच कुटुंबातील त्यांची भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे। योजनेचा मूळ आर्थिक लाभ मासिक रक्कम दर महिन्याला 1500 रुपये 1500 रुपये पद्धत। ही रक्कम पात्र महिलांच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यात थेट डीबीटीद्वारे जमा केली जाते। 17व्या हप्त्याबद्दल आणि 3000 रुपयेबद्दलची माहिती सध्याची स्थिती डिसेंबर 2025। सध्या डिसेंबर 2025 नोव्हेंबर आणि डिसेंबर 2025 या 2 महिन्यांच्या हप्त्याबद्दल काही महत्त्वाच्या अपडेट्स समोर येत आहेत। 3000 रुपये मिळण्याची शक्यता। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता काही कारणांमुळे उदा EKYC प्रक्रिया आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेली आचारसंहिता लांबणीवर गेला आहे, त्यामुळे नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा एकत्रित हप्ता 1500 रुपये अधिक 1500 रुपये बरोबर 3000 रुपये लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। 17वा हप्ता योजनेच्या अंमलबजावणीच्या वेळेनुसार हा हप्ता नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्याचा असू शकतो। महत्त्वाची सूचना सध्या तरी 14, 15 डिसेंबर 16 या विशिष्ट तारखांना हप्ता जमा होईल अशी कोणतीही अधिकृत घोषणा नाही। डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या 2 आठवड्यांमध्ये किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीनंतर हे पैसे जमा होण्याची शक्यता अधिक आहे। योजनेसाठीची मुख्य पात्रता निवासी लाभार्थी महाराष्ट्र राज्याचे रहिवासी असणे आवश्यक आहे। वयोमर्यादा किमान 21 वर्षे पूर्ण ते कमाल 65 वर्षे पूर्ण होईपर्यंत। सामाजिक स्थिती राज्यातील विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता आणि निराधार महिला पात्र आहेत। तसेच कुटुंबातील केवळ एक अविवाहित महिला देखील पात्र आहे। बँक खाते लाभार्थ्याचे स्वतःचे आधार लिंक असलेले बँक खाते डीबीटी सक्षम असणे अनिवार्य आहे। कौटुंबिक वार्षिक उत्पन्न लाभार्थी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न इंडियन रुपी 2.50% लाखापेक्षा 2,50,000 जास्त नसावे। महत्त्वाचा आणि अनिवार्य अपडेट EKYC या योजनेचा लाभ सतत मिळत राहण्यासाठी EKYC प्रक्रिया पूर्ण करणे अनिवार्य आहे। मुदत EKYC पूर्ण करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 आहे। परिणाम ज्या महिला 31 डिसेंबर 2025 पर्यंत EKYC पूर्ण करणार नाहीत त्यांना पुढील हप्ते मिळणार नाहीत। प्रक्रिया EKYC करण्यासाठी तुम्ही योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकता किंवा जवळच्या अंगणवाडी केंद्र छावणी केंद्रात संपर्क साधू शकता। भविष्यातील वाढीव रक्कम 2100 रुपये महायुती सरकारने या योजनेत 2100 रुपये देण्याचे आश्वासन दिले होते। सध्याची रक्कम सध्या महिलांना 1500 रुपये मिळत आहेत। नवीन वर्षात 2026 मध्ये ही रक्कम वाढून 2100 रुपये होण्याची शक्यता आहे, पण ही वाढ मार्च महिन्यापासून अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर होण्याची शक्यता आहे। याबद्दलची कोणतीही अधिकृत तारीख अद्याप जाहीर झालेली नाही। ही माहिती जास्तीत जास्त गरजू आणि पात्र महिलांपर्यंत शेअर करा। अशाच माहितीपूर्ण अपडेट्ससाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायला अजिबात विसरू नका। धन्यवाद।